हॅलो एव्हरीवन, वेलकम टू किट्टूज ब्लॉग. कसे आहे तुम्ही सगळे? मजेत? मी पण मस्त. तर हा ब्लॉग रामनवमीचा आहे ना, हा भरपूर लेट येत आहे तुम्हाला. ॲक्च्युली माझा हा ब्लॉग अपलोड होत नव्हता माझा फोनमध्ये, तर हा ब्लॉग भरपूर लेट चालला. आणि आम्ही जात होतो आज शोभायात्रा बघायला मम्मीकडे. माझ्या मम्मीच्या घराकडूनच जाते शोभायात्रा वगैरे, आणि मम्मीचा 5 मिनटाचाच रस्त्याने आपलं रामायाचं मंदिर आहे, तिथूनच ते शोभायात्रा निघतात. तर आम्ही तिकडे जात होतो बघायला, पण आम्हाला इतकं लेट झालं, घरून निघायला पण लेट झाला. आणि काय झालं, मध्ये भरपूर ट्रॅफिक होतं. शोभायात्रा बघायला म्हटलं तर भरपूर लोक निघतात, आणि इतकी भीड होती रस्त्यावर तर. आणि सगळ्याकडे इतका पेंडॉल वगैरे टाकलं होतं, आणि सगळ्याकडे महाप्रसाद वितरण होतं. म्हणजे सगळ्याकडे महाप्रसाद वाटप चालू होतं. कुठे मसाला भात, कुठे आपलं मोतीचूरचे लाडू वगैरे भरपूर काही होतं. तर आम्ही एका ठिकाणी मग मस्त किट्टूसाठी मोतीचूरचे लाडू घेतले, ते खाल्ले वगैरे. आणि मम्मीकडे जातपर्यंत शोभायात्रा निघून गेलेली होती. आम्हाला भरपूर लेट झाला, म्हणजे मध्ये इतकं ट्रॅफिक होतं की, तर आम्हाला ते बघायला भेटलंच नाही. मग आम्ही विचार केला की चला बर्डीवरला जायचं म्हणून. आणि बघू शकता हा रामाचं मंदिर आहे. तर तिथूनच मम्मीच्या घराकडूनच रामाचं मंदिर वगैरे येतो. तर रामझुला पोचलो आम्ही. तर रामझुलाकडून तर मग बघू शकता इतकं छान डेकोरेट केलं होतं. आणि बघू शकता रामझुला किती छान आहे. तर हा साईडमधून आम्ही इथं बर्डीला निघालो, आणि बर्डीला पण भरपूर रश होतं. आणि बघू शकता रस्त्यावर पण भरपूर, म्हणजे कशी भरपूर लोक, म्हणजे कुठे लोक बघून निघालेले आहे, तर कुठे चालले बघायला. तर आम्ही डिसाईड केलं की आम्ही बर्डीला जाऊया, म्हणजे सगळे शेवटी बर्डीला येतात, तर तिथून छान व्यवस्थित बघायला भेटेल म्हणून. आणि मग आम्ही तिथे गेलो. भरपूर वेळ थोडं थांबलो वगैरे. आणि बघू शकता इथे भरपूर पोलीस आणि ट्रॅफिक पोलीस आहे, यांना सल्यूट आहे. खूप ट्रॅफिक त्यांनी सॉल्व केला, आणि इतके लोक येतात. तर त्यांनी किती, मला तर त्यांना म्हणजे ते दिवसभर इतकी मेहनत करतात. सल्यूट आहे त्यांना, भरपूर सल्यूट आहे. तर खूप ट्रॅफिक सॉल्व करतात. म्हणजे आम्ही बघितलं की इतके लोक, म्हणजे जे गाडी चालवणेवाल्याला, त्यांना कसं त्यांनी हँडल केलं, बापरे. म्हणजे ते बघूनच म्हणजे मला हे वाटलं. आणि मग इथून शोभायात्रा यायला लागली, आणि मस्त आम्ही शोभायात्रेचं एन्जॉय केलं, बघितलं वगैरे छान. आणि मग नंतर निघालो, आणि मध्ये बघू शकता किती छान डेकोरेशन केलेलं होतं. आणि मग आम्ही निघालो वगैरे. तर किट्टूला खायचं होतं जिलेबी फाफडा, तर त्याच्यासाठी जिलेबी फाफडा वगैरे घेतला. आणि मग नंतर आम्ही घरी आलो. तर अशा प्रकारे आम्ही रामनवमी सेलिब्रेट केलं. तर तुम्ही जर रामनवमीच्या दिवशी शोभायात्रा नाही बघितलं असेल तर प्लीज नागपूरला या आणि शोभायात्रा बघा, खूप छान वाटते. तर चला, बाय बाय. भेटे तुम्हाला छोटासा मिनी ब्लॉग.